नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदुम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नोटरीकृत भाडे करारपत्र कसं करायचं. भाडे करारपत्र हे दोन पद्धतीनं करता येतं. एक असतं नोटरीकृत, दुसरं असतं नोंदणीकृत. पण जे भाडे करारपत्र तुम्हाला 11 महिने किंवा 11 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी करायचं आहे ते तुम्हाला नोटरीयुक्त केलं तरी चालतं. पण जर समजा 11 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी तुम्हाला भाडे करारपत्र करायचं असेल तर ते तुम्हाला नोंदणीकृत करून घेणं अनिवार्य आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 महिने किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठी जे भाडे करारपत्र करतात त्याच्यासाठी काय प्रोसिजर असते, खर्च किती येतो, या सर्व गोष्टी जाणून घ्या. तर चला सुरू करूया. सर्वात प्रथम तुम्हाला एक ड्राफ्ट तयार करायचा किंवा रेडीमेड ड्राफ्ट असतो, त्या रेडीमेड ड्राफ्टमध्ये तुम्ही तुमची माहिती भरू शकता. तर साधारण त्या ड्राफ्टमध्ये काय येणार आहे, फ्रंट पेजला जो कोण मालक आहे त्या मालकाचं नाव, त्याचा पत्ता, फोन नंबर, आधार कार्ड नंबर, त्याच्यासोबत जो कोण भाडेकरू आहे त्या भाडेकरूचं नाव, पत्ता, फोन नंबर, आधार कार्ड नंबर, ह्या सर्व गोष्टी येणार आहेत. त्याच्यानंतर मिळकत, तुमची जी काय मिळकत आहे म्हणजे घर असू दे, फ्लॅट असू दे, जे तुम्ही भाड्याने देणार आहात त्याचं प्रॉपर वर्णन त्या फ्रंट पेजवर येणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत त्याचा गट नंबर, सर्वे नंबर, चतुर्सीमा, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं मेन्शन करायच्या आहेत. त्याच्यानंतर भाड्याची रक्कम, जी काही तुम्ही तुमच्यामध्ये भाड्याची रक्कम ठरलेली आहे, महिन्याला किती भाडं येणार आहे ते तिथे तुम्हाला मेन्शन करायचे आहे. त्याच्यासोबत डिपॉझिट रक्कम, म्हणजे मालक भाडेकरूकडून किती डिपॉझिट रक्कम घेणार आहे ते सुद्धा तिथे तुम्हाला मेन्शन करायचे आहे. आणि ज्यावेळेस तुमचा रेंट अग्रीमेंटचा कालावधी संपेल त्यावेळेस ती डिपॉझिट रक्कम मालकाने भाडेकरूला देणं अनिवार्य आहे. त्याच्यासोबत कराराचा जो काही कालावधी आहे, 11 महिने असेल किंवा 9 महिने, 10 महिने, जो काही कालावधी असेल कराराचा तो तिथे तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भाडे सुरू होण्याची तारीख, म्हणजे ज्या वेळेस पासून तो भाडेकरू तिथे राहायला येणार आहे त्या दिवशीची तारीख तिथे तुम्हाला मेन्शन करायची आहे. त्याच्यासोबत मेंटेनन्स बद्दल माहिती तिथे तुम्हाला भरायची आहे. म्हणजे जर समजा इन केस तुमच्या फ्लॅटमध्ये किंवा घरामध्ये जर एखादा मेंटेनन्सचा मुद्दा उपस्थित झाला तर तो मेंटेनन्स कोण भरणार, भाडेकरू भरणार, मालक भरणार की दोघं मिळून अर्धे अर्धे भरणार, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला त्या रेंट अग्रीमेंटमध्ये नमूद करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत पाणीपट्टी, वीज बिल, घरपट्टी, या सर्व गोष्टी कोण भरणार, भाडेकरू भरणार की मालक भरणार, या सुद्धा गोष्टी तुम्हाला तिथे मेन्शन करायच्या आहे. त्यासोबत त्या रेंट अग्रीमेंटमध्ये तुम्हाला नोटीस पिरियडचा उल्लेख करायचा आहे. आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुमचं रेंट अग्रीमेंटचं ड्राफ्ट तयार होतं. मग तुम्हाला काय करायचं आहे, स्टॅम्प वेंडरकडून 500 रुपयाचं स्टॅम्प घ्यायचा आहे. त्या 500 रुपयाच्या स्टॅम्पवर हा जो तयार झालेला ड्राफ्ट असतो तो प्रिंट करून घ्यायचा आहे. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुमचं ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड, या सर्व गोष्टी घेऊन, आणि त्यासोबत तुम्हाला 2 साक्षीदार सुद्धा घ्यायचे आहेत. साक्षीदारांचे सुद्धा ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 2 पासपोर्ट साईज फोटो, आणि ह्या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला नोटरी वकिलांकडे जायचं आहे. नोटरी वकिलांकडे कोण कोण असणं गरजेचं आहे, पहिला तर घरमालकाचं आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो, त्यासोबत भाडेकरूचं सुद्धा आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो, आणि 2 साक्षीदार, त्यांचे सुद्धा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 2 पासपोर्ट साईज फोटो. ह्या सर्व गोष्टींची पूर्तता करून तुम्हाला नोटरी वकिलांकडे जायचं आहे. नोटरी वकिलांकडे गेल्यानंतर तो जो काही तुमचा ड्राफ्ट असेल तो ड्राफ्ट नोटरी वकील चेक करतील आणि ते जे काही तुमचं ॲग्रीमेंट असेल ते नोटराईज करून देतील. त्या ॲग्रीमेंटला तुम्हाला ओरिजिनल आधार कार्डचा कलर प्रिंट जोडायचा आहे, त्यासोबत पॅन कार्डचा सुद्धा एक झेरॉक्स जोडायचा आहे. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुमचं जे काही रेंट ॲग्रीमेंट आहे ते नोटराईज होऊन जाईल आणि तुमची रेंट ॲग्रीमेंटची प्रक्रिया पूर्ण होईल. आता आपण बघूया ह्या सर्व प्रोसिजरसाठी खर्च किती येतो. साधारण 500 रुपयाचा स्टॅम्प, आणि तुमचं जे काही ड्राफ्टिंग असेल म्हणजे टायपिंग प्लस त्याचं प्रिंट वगैरे ह्याच्यामध्ये 300 रुपये खर्च होतील. सो 500 आणि 300 800 रुपये झाले. आणि नोटरी वकिलांचा खर्च हा व्हेरी करतो, प्रत्येक वकिलांचा रेट हा वेगळा असतो, त्यामुळे नोटरीसाठी एक साधारण 300 ते 500 रुपये तुम्हाला तिथं बाजूला काढून ठेवावे लागतील. सो किती खर्च झाला, स्टॅम्पचे 500, त्याच्यानंतर हे टायपिंग वगैरे त्याची 300, आणि नोटरी वकिलांचे 500, असे 1300 ते 1400 रुपयामध्ये तुमचं नोटरीयुक्त रेंट अग्रीमेंट बनून जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नोटरीयुक्त रेंट अग्रीमेंट हे 11 महिने किंवा 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी करायचं असतं. जर 11 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रेंट अग्रीमेंट असेल तर ते तुम्हाला नोंदणीकृत करून घेणं अनिवार्य आहे. ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या 2 मोडमध्ये करू शकता. तर आपला नेक्स्ट व्हिडिओ ते जे काही रेंट अग्रीमेंट तुम्हाला नोंदणीकृत करून घ्यायचं आहे त्याच्यावर असेल. त्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणीकृत रेंट अग्रीमेंटची सर्व प्रक्रिया जाणून घेऊया. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तरी तुम्हाला या संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.